स्वामी समर्थ. नमस्कार. स्वामी समर्थ विचार. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो. कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराज. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशीला हे काही उपाय करा, त्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशीची तिथी ही फार पवित्र मानली जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं देखील म्हणतात. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होत असते. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. भगवान विष्णूला, विठ्ठलाला ही तिथी समर्पित आहे. या दिवशी एकादशी तिथीनंतर भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात असं मानलं जातं. तेव्हा चातुर्मासाला सुरुवात होते. याचाच अर्थ देव पुढचे 4 महिने निद्रा घेतात. त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. आषाढी एकादशी निमित्त काही उपाय जर तुम्ही केला तर तुमचं आयुष्य खूप सोपं होईल आणि संकटातून तुम्हाला योग्य ते मार्ग भेटेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि उपाय पाहूया. जर तुमच्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी नांदावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर आजच्या दिवशी विठ्ठलाच्या मूर्तीचा जलाभिषेक करा. यामुळे विठ्ठलाबरोबरच देवी लक्ष्मीची देखील कृपा राहील. तसेच तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. तसेच तुळशीच्या रोपाची पूजा करा. यामुळे तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करा. यामुळे तुमचं वैवाहिक जीवन सुखी राहील. आर्थिक तंगी दूर करण्यासाठी, आर्थिक संकटे दूर करण्यासाठी एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी 1 रुपयाचं नाणं विठ्ठलाच्या फोटोजवळ, मूर्तीजवळ ठेवा. पूजा केल्यानंतर नाण्याला लाल रंगाच्या कापडात बांधून तुम्ही ते नाणं तिजोरीत ठेवा. यामुळे भगवान विष्णूसह तुमच्यावर देवी लक्ष्मी देखील विशेष कृपा असणार आहे. तसेच घरात धनधान्याची देखील कमी भासणार नाही. जीवनातील समस्या दूर करण्यासाठी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला केसरच्या दुधाने अभिषेक करावा. असं केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि जीवनातील सर्व समस्या दूर होतात. जर तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी, संकट येत असतील तर एकादशीच्या दिवशी स्नान केल्यानंतर विठ्ठलाला नमन करा. विठ्ठल नामाचा गजर करा. तुमचं वैवाहिक जीवन सुखी होईल. एकादशीच्या तिथीला श्री हरी विष्णूसह तुळशी पूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा जरूर लावा. असे केल्याने तुळशी माता धन, सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद तुम्हाला देते. आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात चिमूटभर हळद टाकून हे पाणी तुळशीला अर्पण करावे. आषाढी एकादशीच्या दिवशी मातेला शृंगाराचे साहित्य अर्पण करावे. असे केल्याने महिलांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद लाभतो. देवशयनी म्हणजे आषाढी एकादशीला तुळशीवर उसाचा रप अर्पण करा देखील खूप शुभ मानले जाते.
देवशयनी एकादशीला स्नान करून प्रथम तुळशीला जल अर्पण करावे, तुळशीच्या मुळाला कच्चे दूध अर्पण करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. संध्याकाळी तुळशी मातेची आरती करावी. हा जर तुम्ही उपाय केला तर धनाची देवी प्रसन्न होते आणि तुम्हाला आशीर्वाद देते. एकादशीला तुळशीची पाने तोडू नका. तुळस भगवान विष्णूची प्रिय मानली जाते, त्यामुळे माता लक्ष्मी ही तुळशीची पूजा करते. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे टाळावे. तुळशीची पाने वापरायची असतील तर त्याचं डहाळं आधी तोडून ठेवावं. आषाढी एकादशीला उपवास करणे महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी विठ्ठल रुक्मिणी किंवा इतर विष्णू मंदिराला भेट देऊन दर्शन घ्यावे. तुळशीची पाने, फुले नैवेद्य अर्पण करून देवांची आरती करावी. आषाढी एकादशीच्या दिवशी अन्न, वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान जरूर करावे. तसेच भगवान विष्णूचे नामस्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. तसेच विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रांचे पठण करावे. ते खूप फायदेशीर ठरते. आषाढी एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. या दिवशी चुकूनही मांस, दारू, लसूण, कांदा यांचे सेवन करू नये. असे केल्यास भगवान विष्णू तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि तुमचे काम बिघडू शकतात. या दिवशी कोणाचाही अपमान करणे, खोटे बोलणे किंवा कोणालाही त्रास होईल असे वागणे टाळावे. तसेच ब्रह्मचर्याचे पालन करावे आणि कोणाचीही निंदा करू नये. द्वादशीला सूर्योदयाच्या वेळेस उपवास सोडावा. उपवास सोडताना साधे आणि सात्विक अन्न घ्यावे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.